नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व इतर सामाजिक धार्मिक संस्थांच्या वतीने साजरी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व इतर सामाजिक धार्मिक संस्थांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. देहू रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंटोन्मेंट हॉस्पिटल येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास समता सैनिक दल व उपस्थित मान्यवरांच्या वतीने सलामी देण्यात आली. जयंतीनिमित्त समता सैनिक दलाचे असिस्टंट टॉप ऑफिसर तथा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी PS ढोबळे, मेजर जनरल MD लोंढे, डिव्हिजन ऑफिसर संजय चव्हाण, अशोक कदम, मनोज वाकोडे, कंपनी कमांडर रोहित वाकोडे यांची पदोन्नती झाल्याबद्दल देहू रोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष अजय जाधव, एकता महिला संघ प्रमुख सिंधुताई तंतरपाळे, भारतीय बौद्ध महासभा देहू रोड शाखा अध्यक्षा पुष्पा कांबळे, बुद्धविहार ट्रस्ट प्रवक्ते सुनील कडलक, धम्मभूमी देहू रोड सामाजिक संस्था अध्यक्ष KS सूर्यवंशी, असिस्टंट टॉप ऑफिसर PS ढोबळे यांच्या वतीने उपस्थितांना शुभेच्छा देण्यात आल्या. आलेल्या सर्व मान्यवरांचे देहू रोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी शब्द सुमनाने स्वागत केले. तसेच धम्मसदन थॉमस कॉलनी सीतानगर येथे ध्वजारोहण करून ध्वजसलामी देण्यात आली. उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पाने पूजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असलेले महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष PS ढोबळे व इतर मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्कार उपाध्यक्ष उत्तम हिंगे, महिला संस्कार उपाध्यक्षा संगीता बनसोडे यांच्या वतीने सूत्रपठण घेण्यात आले. यानंतर धम्मक्रांती बुद्धविहार सिद्धार्थनगर मामुर्डी येथे नवनियुक्त नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. धम्म क्रांती बुद्धविहार अध्यक्ष उत्तम हिंगे व महिला बचत गटाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. शाखेचे कोषाध्यक्ष मोहन शिंदे यांनी धम्मगीत गाऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच BG सिर्के लेबर कॅम्प विकासनगर येथे कामगार बांधवांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा देहू रोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे, महिला अध्यक्षा पुष्पा कांबळे, संस्कार सचिव पुष्पा सोनवणे, संरक्षण उपाध्यक्ष प्रमोद शेगोकार, संरक्षण सचिव दत्ता गायकवाड आदींनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राकेश आवाड यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा देहू रोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज 14 एप्रिल हे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार 1,00,000 सैनिकांची कडवी फौज उभी करण्यासाठी महाराष्ट्रभर समता सैनिक दलाची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपली नावे नोंदवा व सामील व्हा असे आवाहन यावेळी करण्यात आले. रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आदेश पूर्ण महाराष्ट्राला 2 मिनिटं थांबा ना. एक सहनशक्ती आणि एक ताकदीचा आदेश आहे. 20 मार्च 1927 मध्ये महाड या ठिकाणी 1,00,000 सैनिक
आपल्याला उभे करायचे आहे. 1 लाख का हा प्रश्न पुढे मी सांगेन, परंतु आपल्याला समता सैनिक दलामध्ये मोठी मुलाची ताकद तयार करायची आहे. माझं घ्या. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.